नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 2 म्हणजेच द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 6वी विषय समाजशास्त्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा। गुण 4, टिंबटिंब येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकले आहे। सारनाथ। दुसरी रिकामी जागा पहा। कनिष्काच्या दरबारात टिंबटिंब हा प्रसिद्ध वैद्य होता। उत्तर चरक। 3, वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर टिंबटिंब राजाच्या काळात खोदवले। पहिला कृष्ण। 4, रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले। ब, योग्य जोड्या जुळवा। एकूण गुण 3 आहेत। अ गट ब गट। रस रत्नाकरचे लेखक सिद्ध नागार्जुन। सातवाहन राजाची राजधानी प्रतिष्ठान। किरात लोकांचा प्रदेश आसाम। पुढील प्रश्न क, दिलेल्या पर्यायातून अचूक नावे लिहा। गुण 3, सम्राट सिकंदरचा सेनापती सेल्युकस निकेटर। श्रीलंकेतील प्रसिद्ध लेणी सिगिरिया। सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा। आता पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2, त्यातील प्रश्न। पुढील प्रश्नांचे एका वाक्यात उत्तरे लिहा। गुण 4, 1, दक्षिण भारतात कोणत्या प्राचीन सत्ता होत्या? उत्तर, दक्षिण भारतात चेर, पांड्य, चोळ या राजसत्ता होत्या। 2, कोणत्या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात? उत्तर, इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास म्हणतात। 3, प्राचीन भारतात कोणत्या भाषांमधून साहित्य निर्मिती झाली? उत्तर, प्राचीन भारतात संस्कृत, अर्धमागधी, पाली व तामिळ भाषेतून साहित्य निर्मिती झाली। 4, त्रिसमुद्र तोय पीतवाहन म्हणजे काय? उत्तर, ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्याले आहे म्हणजे त्रिसमुद्र तोय पीतवाहन होय। ब, सम्राट अशोकाची लोक उपयोगी कामे सांगा। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। अशोकाने प्रजेसाठी सुख सुविधा निर्माण करण्यावर भर दिला। माणसाला तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली। अनेक रस्ते बांधले। सावलीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावली। धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या अशा प्रकारची लोकोपयोगी कामे सम्राट अशोकांनी केलेली आहेत। आता पुढील प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 3, त्यातील कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा। 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1, ग्रामपंचायतीच्या सभा टिंबटिंबच्या अध्यक्षतेखाली होतात, सरपंच। 2, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख टिंबटिंब हा असतो, मुख्य कार्यकारी अधिकारी। 3, स्थानिक संस्थांच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। ब प्रश्न, ग्रामपंचायत क्षेत्रातील व्यक्तीने पुढील गोष्टी मिळवण्यासाठी कोठे जावे? फक्त 3 प्रश्न सोडवायचे आहेत 3 गुणांसाठी। छोट्या भावंडाच्या लसीकरणासाठी सरकारी दवाखाना, उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात, 7/12 उतारा आणण्यासाठी तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय। 4, जातीचा दाखला मिळवण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात। आता पुढील प्रश्न क्रमांक 3 मधीलच हा प्रश्न आहे। क, इथे ब झालेला आहे परंतु क प्रश्न आहे। पुढे दिलेल्या आपत्तीचे नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती या 2 प्रकारात वर्गीकरण करा। नैसर्गिक आपत्ती आणि मानवी आपत्ती। पूर, ढगफुटी, चक्रीवादळ, गारपीट, वणवा नैसर्गिक आपत्ती आहेत। मानवी आपत्ती, दंगल, धरण फुटणे, इमारत कोसळणे, साथीचे आजार, आग। प्रश्न क्रमांक 4, त्यातील गटात न बसणारा घटक ओळखा व त्याचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। शंख, मासे, खेकडा, जहाज। उत्तर जहाज आहे। पर्याय क्रमांक 4 लिहा। मध, रबर, डिंक, लोकर। पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे, लोकर। पुढील प्रश्न ब, खालील प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्यायापुढे चौकटीत बरोबरची टिक करा। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यातील पहिला प्रश्न पहा।
पुढीलपैकी कोणता वाहतुकीचा पर्याय सर्वात स्वस्त आहे? उत्तर पर्याय क्रमांक 2 जलवाहतूक. पुढीलपैकी कोणत्या खडकास दागिना म्हणून वापरले जाते? उत्तर पर्याय क्रमांक 3 हिरा. प्रश्न क्रमांक 5 त्यातील अ. पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. फक्त 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. खनिजे म्हणजे काय? खनिज म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेले अजैविक पदार्थ होय. 2. शिलावरण कशाचे बनलेले आहे? शिलावरण हे माती व खडक यांनी बनले आहे. तिसरा प्रश्न कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात? उत्तर निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. ब. पुढील विधाने चुकीबरोबर ते लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. स्तरित खडकांना प्राथमिक खडक असे म्हणतात. चूक. 2. खनिज तेलास काळे सोने असे म्हणतात. बरोबर. प्रश्न क्रमांक 6 त्यातील अ. नावे लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रे. उत्तर कोयना, राधानगरी, वैतरणा, भाटघर, येलदरी. दुसरा प्रश्न जगातील महासागर. पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी आणि दक्षिण हे प्रमुख 4 महासागर आहेत. पुढील प्रश्न महाराष्ट्रामध्ये पुढील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात? सह्याद्री पर्वतरांग, अग्निजन्य खडक म्हणजेच बेसाल्ट खडक, दक्षिण कोकण, ग्रॅनाइट किंवा जांभा खडक. क. फरक स्पष्ट करा. खनिज तेल, सौर ऊर्जा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. खनिज तेल मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. सौर ऊर्जा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. खनिज तेलाचा वापर पर्यावरणपूरक नाही. सौर ऊर्जेचा वापर पर्यावरणपूरक आहे. खनिज तेलाचा वापर केल्यावर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. सौर ऊर्जेचा वापर केल्याने कोणतेही प्रदूषण होत नाही. अशा प्रकारे आपण इयत्ता 6वीची समाजशास्त्र विषयाची द्वितीय सत्रची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.